मॉर्निंग. कशा आहात सगळ्याजणी? तर आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी ना, मी माझं रुटीन थोडं दाखवणार आहे. पण रुटीन दाखवण्याआधी मला इथे एक माझ्या कॉलेजची आठवण एक सांगायची होती. तर मैत्रिणींनो, जेव्हा मी एफ-वायला होते ना, माझं आर्ट्समधून ग्रॅज्युएशन झालं आहे इंग्लिश लिटरेचरमधून. पण मी एफ-वायला होते तेव्हा मी होम सायन्स हा सब्जेक्ट घेतला होता. तर होम सायन्स सब्जेक्ट अशासाठी असतो की स्वयंपाकामधून आपल्याला काय काय मिळतं, म्हणजे कोणते कोणते प्रथिने किंवा प्रोटीन्स म्हणा, काय काय मिळतं त्या संदर्भात तो सब्जेक्ट असतो. आणि त्यातूनच आपल्याला स्वयंपाक थोडाफार तो देखील शिकवला जातो. आणि स्वयंपाकानंतरच्या ज्या काही गोष्टी असतात त्या देखील शिकवल्या जातात. तर माझ्यासाठी तो सब्जेक्ट नवीनच होता. आणि ज्या दिवशी फर्स्ट आमचा होम सायन्सचा क्लास होता तेव्हा आम्ही गेलेलो. तर आम्हाला तिथे डिश वगैरे शिकवली. मग ते अन्नपदार्थ कसे करायचे, कितपत शिजवले पाहिजेत, त्यांचा आपल्या शरीरासाठी काय उपयोग असतो, हे सगळं घेतलं. आमच्याकडून डिश बनवून देखील घेतली. आणि आमचा मुलींचा असा 4-4, 5-5 जणींचा ग्रुप असायचा. आणि ज्या कोणाचं अन्न व्यवस्थित शिजलेलं असेल, त्याचं टेक्स्चर वगैरे ज्यांचं चांगलं असेल, चव चांगली असेल, त्या ग्रुपला नंबर दिला जायचा आणि त्या मुलींना मार्क असे डिवायडेशन करून दिले जायचे. तर जेव्हा आम्ही हे सगळं शिकत होतो तेव्हा आम्ही जो पसारा केलेला असतो किचन ओट्यावरती, तर तो देखील क्लीन करायचा असतो हे तेव्हा आम्हाला काही माहिती नव्हतं. पण सगळं आवरल्यानंतर आम्हाला शिक्षकांनी सांगितलं नव्हतं की असा काही रूल आहे आणि त्याचे देखील मार्क आम्हाला ॲड करणार आहेत. तर आपण ज्यांना सवयी आहेत त्या नेहमीप्रमाणे सगळं व्यवस्थित केला त्यांनी किचन ओटा, आणि आम्ही देखील व्यवस्थित केला. पण हे आम्हाला नंतर समजलं की होम सायन्समध्ये किचन ओटा क्लीन करण्याला देखील थोडेफार तेव्हा मार्क होते. तेव्हा आमच्या टीचरनी एक लाईन बोलली होती की खरी गृहिणी तीच असते जी स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा अगदी क्लीन करून ठेवते. तर त्याचप्रमाणे म्हणजे तेव्हापासूनच मला ही सवय लागली आहे. म्हणजे मला घर क्लीन करायला आवडतंच. मी अगदी कानाकोपरा स्वच्छ करत असते आणि किचन ओटा देखील मी पहिल्यापासून स्वच्छच करते. तर लग्नाआधी माझं काय काम असायचं, सकाळी उठले की मी म्हणजे मम्मीने मला कधी स्वयंपाक करूच दिला नाही. त्यामुळे उठले की मी आधी झाडलोट करणे, पसारा सगळा आवरणे ही मला सवय होती आणि ती आत्तापर्यंत अजूनपर्यंत आहे. आणि तीच सवय मी अजूनपर्यंत कंटिन्यू केलेली आहे. त्याप्रमाणे किचन ओटा देखील क्लीन करायची सवय मला तेव्हापासूनच लागलेली. आणि एक माझा तो होम सायन्सचा सब्जेक्ट त्याच्यामुळे देखील मला प्रॉपर असं समजलं की कितीही आपल्याला कंटाळा आला तरी किचन ओटा आपण क्लीनच केला पाहिजे. कारण की मला असा देखील अनुभव आला आहे की ज्या दिवशी कधी मला रात्री कंटाळा आला असेल, जेव्हा मी भांडे घासत नाही किंवा किचन ओटा क्लीन करत नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण उठतो ना, तेव्हा ते सगळं बघितल्यानंतर म्हणजे आपल्याला तिथेच आपला मूड खराब होतो. आणि आपल्याला असं वाटतं की काल जर हे 10 मिनिटाचं काम मी केलं असतं तर आज सकाळची मॉर्निंग माझी फ्रेश झाली असती. तर हेच मला इथे सांगायचं होतं. चला तर मग मी व्लॉगला थोडी सुरुवात करते. मला धन्वीतला इथे भागाकार शिकवला होता, त्याचीच मी रिव्हिजन घेत होते. कारण की गणिताची रिव्हिजन सतत घेतली तरच ते डोक्यात राहतं. गणित हा सब्जेक्ट असा आहे की त्याची रिव्हिजन आणि परफेक्शन करून घेतलं तर आपले हातचे मार्क कुठेही जात नाहीत. आणि आमच्या वेळेस खरंच आम्हाला असं शिकवायला कोणीही नव्हतं, खरंच सांगते. त्यामुळे आम्ही गणितात मागे पडलो. पण आत्ताच्या मुलांना शिक्षक देखील चांगले भेटलेले आहेत आणि पालक देखील हुशार आहेत. आधी कसं असायचं, वर्गामध्ये एक 4-5 मुले हुशार असायची आणि बाकीची थोडी अशी मिडियम असायची. पण आता तसं नाही आहे. आता कसं आहे, सगळी मुलं हुशार असतात आणि एक 4-5 मुलंच थोडी मागे असतात, मिडियम असतात. त्यामुळे घरी पालक देखील अभ्यास घेतात, हेच गोष्ट यातून आम्हाला समजली आहे. तसंच जे कोणी पालक मुलांचा घरी अभ्यास घेत नसतील त्यांना मी तर आवर्जून सांगते की तुम्ही घरी मुलांचा अभ्यास घ्यायला चालू करा. बघा तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला थोडीफार प्रगती दिसणार. तरी ते भागाकार शिकवल्यानंतर त्याला तो पटकन समजला आणि रोज रिव्हिजन घेत राहतो आम्ही. त्यामुळे त्याला भागाकार येतो देखील, 3 अंकी येतो, 4 अंकी येतो. आणि ह्यासाठी एक गोष्ट गरजेची आहे की पाढे-पाठांतर. तर पालकांनी रोजचे रोज मुलांचे पाढे-पाठांतर घेतलं पाहिजे आणि त्याची रिव्हिजन देखील सतत घेतली पाहिजे. तर धन्वीत तुम्ही बघताय आता तो 2रीला आहे, आता तो 3रीला जाईल. पण त्याचा भागाकार देखील आमचा इथे शिकवून झालेला आहे. आणि मला जेव्हा वेळ असतो तेव्हा मी घेते, त्याच्या वडिलांना जेव्हा वेळ असतो तेव्हा ते घेतात. म्हणजे मला सांगायचं हेच आहे की शाळेत जसा अभ्यास होतो तसा घरी मुलांचा रोजच्या रोज अभ्यास झाला पाहिजे. मी असं म्हणत नाही की अभ्यासच घ्या, त्यासोबत खेळायला सुद्धा त्यांना तेवढा वेळ दिला पाहिजे, पण अभ्यास देखील तेवढा त्यांचा घेतला पाहिजे.
तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि हो,